यावेळी विहान संघाकडून वैयक्तिक तसेच संघाचं यावेळी सामना सुरू होतोय. चला रुपेश यांचा पहिल्या षटकातील पहिल्या सामनातील पहिला चेंडू. स्ट्राइक एंडला बाला. नॉन स्ट्राइक एंडला साई. डावखुरा फलंदाज साई. मॅच इज ऑन. पहिला चेंडू. पहिला चेंडू स्लोवर फुलटॉट पद्धतीचा चेंडू जातोय. वन बाउन्स दिली पॉइंट अर्थात क्षेत्रात. क्षेत्ररक्षकाच्या हातात पहिली धाव घेत असताना रनआउटची संधी. ही संधी हुकत असताना आपण पाहतोय एक धाव पूर्ण अशा रीतीने अनिश यांनी आपलं स्वतःचं वैयक्तिक तसेच संघाचं एक धावेनिशी खातं उघडलं आहे. धावसंख्या बिनबाद 1. पुन्हा एकदा रुपेश श्रीदत्त टेकडी यांकडून गोलंदाजी करेल अर्थात दुसरा चेंडू घेऊन येत आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. त्याच्या समोर एक मोठा फलंदाज अर्थात ज्या फलंदाजाने काही वर्षापूर्वी एक दमदार फलंदाजी करून आपला क्रिकेट क्षेत्रात फलंदाजीचा ठसा उमटवला. यावेळी राईट आर्म ओव्हर द विकेट. दुसरा चेंडू. इथे मात्र रुपेश ठसा उठवण्याचा प्रयत्न करतोय. अप्रतिम गोलंदाजी अर्थात गुड लेंथवर टप्पा टाकल्यानंतर चेंडू थोडा सॉफ्ट स्टंपच्या वरून जातोय. सुसाट गोलंदाजी. सुसाट चेंडू अर्थात निर्धाव चेंडू. धावसंख्या थांबलेली आहे बिनबाद 1. पुन्हा एकदा साईसाठी पुढला चेंडू. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र एक डाव तुझा तर एक डाव माझा. जबरदस्त फलंदाजी साई यांची आणि तुफानी षटकार. बाहेरून यष्टीरक्षकाच्या हातात निर्धाव चेंडू. एक सेफ रिझन मध्ये चेंडू जातोय. धाव संख्या आपण पाहिलं तर षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर असताना आमचे गुणलेखक मित्र मला सांगत आहेत 7 धावा धावफलकावर. विराज गुणलेखक समालोचन कक्षात विराज तैनात आहेत. एक महत्वाची जबाबदारी पार पाडत असताना यावेळी पुढला चेंडू. इथे मात्र नक्कीच सलग 2 निर्धाव चेंडू. इन्स्विंग करतोय रुपेश लाखन. रुपेश लाखन हा अतिशय अनुभवी गोलंदाज आहे. बऱ्याच वर्षापासून क्रिकेट खेळतोय. यावेळी राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढला चेंडू. इथे मात्र पुढे जाऊन पुढे सरसावून एक उत्तुंग फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा आणि साई यांच्या षटकाची समाप्ती. चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला परंतु समोर साई असल्यामुळे साई एक धडाकेबाज फलंदाज आहे. त्यांनी नक्कीच या गोलंदाजीची या गोलंदाजाची बेशूट पिटाई केली. धावसंख्या 11.
दुसऱ्या षटकात आपण पाहिलं तर स्ट्राईक मध्ये बदल होत असताना आपण पाहतोय अनिश उर्फ बाला स्ट्राईक एनला सलामीचा फलंदाज जो की न स्ट्राईक एनला आला होता. यावेळी संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज अर्थात रणजित. राऊंड विकेट गोलंदाजी करेल दत्त टिकडी येनकडून. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. यावेळी नक्कीच एक चांगला चेंडू. आउट स्विम होतोय चेंडू. नक्कीच रणजित आणि रुपेश एक जबरदस्त गोलंदाज आहेत. आपण पाहिलं तर रुपेश यांनी जरी धावा खर्च केल्या असल्या तरी रुपेश यांनी अवांत धावा दिल्या नाहीत. कोणत्याही प्रकारचा स्वेर व नो चेंडू टाकला नाही. फलंदाज हा फलंदाजी करतो. यावेळी पुढला चेंडू. इथे मात्र खोलात टाकलेला चेंडू. हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न आणि वन बाउन्स मंदार पांढरे यांच्या हातात चेंडू. आणि मंदार हा असा खेळाडू आहे, एक चांगला क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या हातातून झेल सुटणं म्हणजे अशक्य. धावसंख्येत एका धावेची वाढ होत असताना धावसंख्या 12. एनपी ग्रुप 11 विहान डॉमिनेटर्स अर्थात विहान संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर आपण पाहतो एनपी ग्रुप संघाचे सलामी फलंदाज अनिश न स्ट्राईक एनला. तर स्ट्राईक एनला आपण पाहतोय साई. हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा आहे. या सामन्यात जो जिंकेल तो वेदांत फायटर्स या संघाच्या विरोधात सेमीफायनलला खेळेल. हो, जबरदस्त गोलंदाजी, सुसाट गोलंदाजी. अर्थात रणजित यांची जेवढी तारीफ करू तेवढी कमी. ज्या पद्धतीने रणजित गोलंदाजी करतोय नक्कीच एक फलंदाजाला चकावण्याचा आणि अचंबित करून सोडतोय. धावसंख्या थांबलेली आहे 12. बिनबाद 12. इथे मात्र दांडी गोल. साई मैदानाच्या पहिला हदरा, पहिला झटका मिळतोय अर्थात एनपी ग्रुप संघाला. यावेळी अनुराग दुसऱ्या क्रमांकासाठी फलंदाजीसाठी मैदानात तैनात होतोय. धावसंख्या थांबलेली आहे. धावसंख्या 12. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावर असताना प्रथम फलंदाजी करणारा संघ अर्थात एनपी ग्रुप. पहिल्या षटकात पाहिलं तर 11 धावा खर्च केले होत्या रुपेश लाखन यांनी. त्यानंतर रणजितनी मात्र नक्कीच आपल्या संघाला खऱ्या अर्थाने सावरलं आणि एक जबरदस्त गोलंदाजी करून विरोधी संघावर एक दबाव, एक प्रेशर, एक टेन्शन निर्माण केलं. नक्कीच रणजित यांच्या या चांगल्या गोलंदाजीने सर्व क्षेत्ररक्षकांचा आत्मविश्वास सुद्धा बुलंद झाला. यावेळी पाहूया अनुराग कशा रीतीने फलंदाजी करून आपल्या साथी फलंदाजाचा किंबहुना आपल्या संघाचा आत्मविश्वास वाढवेल. अनुराग ऑन द स्ट्राईक. यावेळी पुढला चेंडू. स्लोअर फुलटॉस चेंडू खोलात टाकलेला चेंडू. नक्कीच अनुराग अक्षरशः चेंडू खणून काढतोय. मात्र इथे मिसअंडरस्टँडिंग
दोन फलंदाजांना क्षेत्ररक्षण करणारा संघ तंबूत पाठवतोय, अर्थात जबरदस्त गोलंदाजी रणजित धनावडे करतोय. इथे मात्र धाव संख्या स्थिरावलेली आहे, धाव संख्या बऱ्याच वेळापासून थांबलेली आहे. 1 डझन धावा झालेल्या आहेत, अर्थात 12 धावा आपण पाहतोय धाव फलकावर. यावेळी रणजित धनावडे मात्र तमाम रसिक प्रेक्षकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतोय. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय या मैदानावर. पुन्हा एकदा राऊंड विकेटसाठी बॉलिंग मार्कवर सज्ज आहे ऋग्वेद, न्यू बॅट्समन ऑन द स्ट्राइक. यावेळी नक्कीच एक सुसाट चेंडू अशा रीतीने आपण पाहतोय. रुपेश लाखन यांनी नक्कीच चांगला प्रयत्न केला होता. षटकाची समाप्ती, 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा. ओ व्हॉट अ फॅन्टॅस्टिक बॉलिंग बाय रणजित यांनी फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली. सुसाट गोलंदाजी. रणजित यांच्या षटकात 2 फलंदाज बाद झाले, मात्र रणजित यांच्या नावावर एक कारण एक रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. नक्कीच जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन आज पहिल्याच सुरुवातीच्या सामन्यात आपण पाहतोय. रणजित यांच्याकडून एक संघर्षमय क्रिकेटचा सामना, की या सामन्यात फलंदाजी करणाऱ्या संघाला कुठेतरी रोखून ठेवलंय, थांबून ठेवलंय, एक प्रेशर एक प्रॉब्लेम क्रिएट केलाय. यावेळी वैयक्तिक दुसरं आणि सामन्याचं 3रं षटक घेऊन आलेले आहेत, अर्थात पुन्हा एकदा रुपेश लाखन. अनिश ऑन द स्ट्राइक. इथे मात्र अप्रतिम फटका कार्पेटला चाटून जातोय. पाहूया क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे आणि अतिशय सुंदर फेकी, परंतु 2 धावा काही थांबल्या नाहीत. धावसंख्येत 2 धावेनी भर, धावसंख्या 14. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आपण पाहतोय आणि 14 धावा धाव फलकावर. 3 बाद 14, क्षमा असावी 2 बाद 14. यावेळी रॅटम ओव्हर द विकेट पुढला चेंडू. चांगला चेंडू, नक्कीच हलक्या हाताने पुश करतोय मिड ऑफ क्षेत्रात. धावसंख्येत 1 धावेची भर, धावसंख्या 15. ऋग्वेद यावेळी रॅटम ओव्हर द विकेट पुढला चेंडू. अकुळ टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा शॉर्ट एक्स्ट्रा पॉइंटच्या दिशेने चेंडू सरसावत असताना 1 धाव पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण आणि धावसंख्येत 1 धावेची भर, धावसंख्या 16. 2 बाद 16. प्रथम फलंदाजी करणारा अर्थात NP ग्रुप संघ. पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट पुढला चेंडू. नक्कीच अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, परंतु क्षेत्ररक्षकाची तितकीशी साथ नाही. पहिल्या षटकाच्या मानाने रुपेश लाखन यांनी या षटकात मात्र दमदार गोलंदाजी केली, अप्रतिम गोलंदाजी. धाव संख्या 17. खोलात टाकलेला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि एकच धाव, यात मात्र शंका नाही. धाव संख्या 18.
तिसरं षटक प्रगतीपथावर, परंतु या षटकात कोणत्याही प्रकारचा मोठा फटका रसिक प्रेक्षक पाहत नाही. याचं सर्व श्रेय जाईल अर्थात एकमात्र गोलंदाज रुपेश लाखन यांना. दमदार गोलंदाजी, राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा पुढला चेंडू. यावेळी पुन्हा एकदा पुढला चेंडू. स्लोवर फुलटॉस चेंडू अक्रॉस लाईन येऊन तटवलेला चेंडू. नक्कीच आपण पाहतोय इथे मात्र धोका पत्करलाय आणि नो डाऊट फलंदाज बाद. संकेत मात्र एका धावेने भर आणि फलंदाज बाद. धाव संख्या 19. चेंडू हाणामारीचे चेंडू ठरतील, कारण हाणामारी करणं इथे मात्र खूप गरजेचं. हा सामना खूप महत्त्वाचा आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये क्वालिफाय होईल. याचं गांभीर्य धरता नक्कीच दोन्ही संघातील खेळाडू खूप प्रयत्न करतील, मेहनत घेतील. चौथ्या षटकाचा प्रारंभ होतोय. पाहूया चौथ्या षटकासाठी मंदार पांढरे याच्या हातात चेंडू आहे. मंदार एक यावेळी पाहूया चेंडू खूप वेळ हवेत होता आणि धाव संख्येत एका धावेची भर. धाव संख्या जाऊन पोहोचत आहे राऊंड फिगर मध्ये अर्थात 20. मित्र हो, कालच्या दिवसात नक्कीच दमदार प्रदर्शन करून दोन संघ सेमीफायनल मध्ये क्वालिफाय झालेले आहेत. ते दोन संघ आहेत अर्थात नित्य 11 आणि वेदांत फायटर्स. या दोन संघाने कालच्या दिवसात खऱ्या अर्थाने दर्जेदार खेळ खेळून सेमीफायनल मध्ये धडक मारली. दोन्ही संघांचं सर्व रसिक प्रेक्षकांकडून मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. नित्य 11 संघाचे संघमालक समालोचन कक्षात आहेत अर्थात वन अँड ओनली किरण भगत. यावेळी आपण मैदानात बोलूया. तिथे मात्र मंदार दमदार गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट टेकडी इन कडून अभि यांच्यासाठी पुढला चेंडू. अतिशय चांगला चेंडू आपण पाहतोय. स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जातोय. पहिली धाव वेगाने काढल्यानंतर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. धाव संख्येत 2 नि भर. धाव संख्या 22. तीन बाद 22. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर. स्ट्राईक एंडला अभिषेक पेडणेकर. यावेळी पुन्हा एकदा आपण पाहतो फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. पहिली धाव पूर्ण आणि पाहता 2 धावा सुद्धा पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. प्रत्येक चेंडूवर 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या नक्कीच 2 धावाने पुढे सरकत असताना धाव संख्या जाऊन पोहोचत आहे.
24. षटक क्रमांक 4, 24 धावा. प्रथम फलंदाजी करणारा संघ MP ग्रुप. यावेळी मात्र पाहूया नोमॅन क्षेत्रात चेंडू पडल्यानंतर घोषित क्षेत्रात चेंडू जातोय आणि एकाच धावेवर समाधान अभि पेडणेकर यांना मानाला लागत आहे. धावसंख्यात एकेने भर. धावसंख्या 25. धावा. 5 षटकांचा सामना. यानंतर अजून एक षटक बाकी. NP ग्रुप संघाचे संघ मालक आदरणीय नितीन पेडणेकर इथे आहेत. तर आयोजकांकडून नम्र विनंती आहे की त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. दुसऱ्या दिवशी या स्पर्धेत तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. इथे मात्र मैदानात बोलूया. अभिषेक बाद होतोय. धाव संख्या स्थिरावते. धाव संख्या 25. चौथ्या षटकाची समाप्ती. अंतिम षटक बाकी आणि 25 धावा. 24 चेंडूंमध्ये आतापर्यंत फलंदाजी करणाऱ्या संघाने 25 धावा उभारल्या. येणारं शेवटचं अंतिम हाणामारीचं षटक आपण पाहूया. हाणामारीच्या षटकात जास्तीत जास्त धावा होणं या संघाला खूप आणि खूप गरजेचं. वेदांत यांच्यासाठी प्रत्येक षटकाराला नितेश थळे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. वेदांत ऑन द स्ट्राइक. अंतिम षटकाची सुरुवात. यावेळी अंतिम षटकासाठी आपण पाहतोय सूरज रॅडम ओव्हर द विकेट. पहिला चेंडू. इथे मात्र एक धाव. घोषित क्षेत्रात धावसंख्येत एका धावेने वाढ. धाव संख्या 26. थोडी व्यासपीठावर इथं जे क्षेत्ररक्षक आहे प्रेक्षक आहे थोडं शांतता राखा मित्रांनो. थोडी शांतता राखा. इथे पाहूया अप्रतिम क्षेत्ररक्षण. चांगलं क्षेत्ररक्षण. धावा धाव फलकावर. सूरज पुढला चेंडू. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय घोषित क्षेत्रात. एकच धाव. धाव संख्या 28. रॅडम ओव्हर द विकेट. पुढला चेंडू. इथे मात्र बॅक टू बॉलर तटवले. चेंडू जातोय मंदार पांढरेच्या हातात. इथे थोडासा मंदार फंबल होतोय आणि याचाच फायदा दोन्ही फलंदाज घेत असताना एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये करत आहेत. धावसंख्येत 2 ने भर. धाव संख्या 30. अंतिम षटक सुरू. 2 to go. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढला चेंडू. ओहो हेलिकॉप्टर फटका आणि थेट मंदारच्या हातात.
मंदार के हाथ से क्या छूटना मुश्किल नहीं नामुमकिन है, जैसे कि डॉन को पकड़ना मुश्किल नहीं नामुमकिन। यावेळी बोलला चेंडू, अहो अक्रॉस लाईन येऊन तटवलेला चेंडू आपण पाहतोय मिडॉनच्या वरून एक दमदार षटकार आणि पारितोषिकाचा हकदार ह्यालाच नव्हतं. जे नितेश थळे यांनी पारितोषिक लावलं होतं ते पटकावलेलं आहे फलंदाज वेदांत गायकवाड यांनी. वेल्डन वेदांत. आणि नक्कीच पारितोषिकासोबत आपल्या संघासाठी बहुमूल्य धावा 6 पटकावून दिलेले आहेत. 6 धावांचं योगदान दिलेलं आहे. धावसंख्येत 6 ने भर धावसंख्या 36 जिंकण्यासाठी 37 धावांचं एक माफक आव्हान. संघाकडून आपण पाहतोय फलंदाज मंदार पांढरे आणि रुपेश लाखन मैदानात दाखल. सामन्याची दुसरी फेरी सुरू होत असताना आपण पाहतोय चेंडू तपासत आहेत दोन्ही फलंदाज. अर्थात कोणता योग्य चेंडू आहे हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे, कारण सामना महत्त्वाचा आहे. यात जो जिंकेल अर्थातच तो संघ सेमीफायनलमध्ये क्वालिफाय होईल याचा विचार करता दोन्ही संघ नक्कीच खूप गांभीर्यरित्या खेळत असताना पहिले
यानंतर होणारा सामना फ्रेश ब्रेक 11 विरुद्ध नेव्ही 11 या दोन संघांमध्ये आहे. तर माझी नम्र विनंती असणार आहे, दोन्ही संघांच्या संघनायकाने त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. पहिलाच षटकार सुनील थळे यांना नम्र विनंती असणार आहे की आपण इथे समालोचन कक्षात यायचं आहे. चला नाणेफेकी करून घेऊया. नेव्ही 11 विरुद्ध फ्रेश ब्रेक हाऊस 11 या दोन संघांमध्ये किरण भगत नाणेफेकीचा कौल करत असताना यावेळी ऋग्वेद नक्कीच आपली कलात्मक गोलंदाजी पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांच्या समोर आणतोय. ऋग्वेद ज्यांनी खंडालय पंचकृषी प्रीमियर लीग मध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती, तोच हा एक उत्कृष्ट गोलंदाज पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगली सुरुवात ऋग्वेद यांच्याकडून. पहिल्या षटक प्रगतीपथावर असताना त्यावेळी पुढला चेंडू. इथे मात्र पाहूया, चेंडू जातोय महेंद्र यांच्या हातात आणि धावसंख्येत एका धावेची भर. धावसंख्या 10. नेव्ही 11 या संघाने पुढील सामन्यासाठी नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. धावसंख्या 10. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या 10. जिंकण्याचं जे लक्ष्य आहे, जिंकण्यासाठी 37 धावांचं लक्ष्य आहे. अजूनही 27 धावांची गरज येणारी 24 चेंडू आणि एक माफक आवाहन 27. इथे मात्र खऱ्या अर्थाने कठीण परीक्षा असणार आहे क्षेत्ररक्षकांची, गोलंदाजाची. कारण क्षेत्ररक्षक करणाऱ्या संघाला मात्र नक्कीच चांगला खेळणं खूप गरजेचं आहे. चेंडू जास्त आहेत.
यावेळी पुढला चेंडू दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. इथे मात्र पहिलाच चांगला चेंडू, परंतु पाहूया रनआउटची संधी आणि फलंदाज बाद. आपण पाहतोय आजच्या दिवसात कालच्या दिवसाच्या मानाने रसिक प्रेक्षकांची खूप गर्दी आहे. सकाळचा प्रहर आहे, परंतु दुपारनंतर आणखीन ही गर्दी वाढेल यात शंका नाही. आज रविवारचा सुट्टीचा दिवस, नक्कीच या सुट्टीच्या दिवशी या स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने रसिक प्रेक्षक हजेरी लावतील. षटक क्रमांक दुसरं सुरू. अभि पेडणेकर वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक घेऊन आलेले आहेत. धावसंख्या झालेली आहे अर्थात 10. जिंकण्याचं एकूण जे लक्ष्य आहे 37 धावांचं. मंदार तंबूत परत जातोय आणि दिशांत त्याच्या पाठोपाठ बाद होतोय. यावेळी मात्र जी जबाबदारी आलेली आहे ती रुपेश यांच्या खांद्यावर. रुपेश यांनी पहिल्या षटकात पहिल्याच चेंडूवर षटकार लगावून आपले इरादे स्पष्ट केले होते. इथे मात्र चांगली गोलंदाजी, नक्कीच सुंदर गोलंदाजी. यावेळी मात्र गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाकडून चांगली साथ मिळणं खूप आणि खूप गरजेचं, कारण परिस्थितीत तशी आहे. धावा वाचवणं इथे मात्र खूप गरजेचं असणार आहे. गोलंदाज आपल्या रीतीने आपल्या परीने खूप मेहनत घेतोय. यावेळी स्ट्राईक एंडला एक नवीन फलंदाज तरुण तडफदार महेश. पंच संस्कृत वेंगुर्लेकर आणि लेग पंच अमेय ठाकूर. यावेळी बॅक टू बॉलर, अप्रतिम गोलंदाजी, सुंदर क्षेत्ररक्षण. इथे नक्कीच धावा कमी असल्या तरी क्षेत्ररक्षकांकडून एक संघर्ष पाहायला मिळत आहे. मेहनत नक्कीच सर्व क्षेत्ररक्षक करत आहेत. संघ मालकाने जी आपल्यावर जो विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासाला पात्र होण्यासाठी खूप मेहनत घेत आहेत. शेवटी यश अपयश ही पुढली गोष्ट, परंतु मेहनत करणे, प्रयत्न करणे खूप महत्त्वाचं. यावेळी नक्कीच पुन्हा एकदा एक चांगली संधी, परंतु यावेळी अनुराग यांनी चेंडू गोलंदाजाच्या हातात न देता डायरेक्ट हिट करणं योग्य समजलं, परंतु अयशस्वी ठरला. पुन्हा एकदा सलामीचा फलंदाज स्ट्राईक एंडला आपण पाहतोय अर्थात रुपेश. एक संघाचा महत्त्वाचा हा खेळाडू. पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट पुढला चेंडू. यावेळी लेग बिफोर डब्ल्यू चा अपील आणि एक धाव पूर्ण. धाव संख्येत एक अवांत धावेची भर. 13 धावा. 13 हा आपण अशुभ अंक समजतो, मानतो, परंतु हा 13 अंक या दोन संघांपैकी कोणत्या संघाला पुढील चेंडूत शुभ अथवा अशुभ ठरतोय पाहूया. राईट आर्म ओव्हर द विकेट पुढला चेंडू. बॅकफुटवर जाऊन पंच केलेला आहे. नक्कीच नो मॅन क्षेत्रात चेंडू पडल्यानंतर आपण पाहूया दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र प्रयत्न सफल. धाव संख्येत 2 धावांची वाढ. धाव संख्या 15. अशा रीतीने 2 षटकांची समाप्ती. येणारे 18 चेंडू बाकी आणि जिंकण्यासाठी आमचे गुणलेखक मित्र सांगत आहेत 22 धावांची गरज. 18 चेंडू 22 धावा. अजून सुद्धा सामन्यामध्ये रंगत आहे. सामना हर्षक होईल, रोमांचक होईल. पाहूया कसा होईल, अर्थात खऱ्या अर्थाने सामना.
एक नक्कीच या प्रीमियर लीगचं टायटल सॉन्ग, एक सुंदर गीत, खरोखर अतिशय सुंदर गीत हे बनवलेलं आहे आणि गायकाने सुद्धा अतिशय चांगल्या रीतीने हे गीतबद्ध केलेलं आहे. वाडगाव प्रीमियर लीगवर या स्पर्धेवर हे गीत अर्थात अनेक आमचे मित्र आपला माणूस सुनील कावजी यांना नम्र विनंती करतो की आपण समालोचन कक्षात यायचं आहे. सुनील कावजी. यावेळी पुढला चेंडू राऊंड विकेट. वेगाने टाकलेला चेंडू पाहूया. इथे मात्र फलंदाज बाद. पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंग डाय वगैरे घेतात, परंतु तशी स्थिती नाही आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जॉन्टी रोड्सने अशा रीतीचे अनेक वेळा झेल घेतले. यावेळी पुढला चेंडू, यावेळी अप्रतिम फटका आपण पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने तटावल्यानंतर मात्र तिथे चांगलं क्षेत्ररक्षण अनिश बाला चमकतोय आणि एकच धावेवर दोन्ही फलंदाजांना थांबायला लावतोय. धावसंख्येत एक धावेची वाढ, धावसंख्या 17. निखिल महेश अशी दोन फलंदाजांची जोडी आपण पाहतोय मैदानात. अद्याप 17 धावा झालेल्या आहेत. 37 धावांचं लक्ष्य आहे, म्हणजेच जिंकण्यासाठी अजूनही 20 धावांची गरज. हो, इथे पाहूया चेंडू जातोय मिड ऑन क्षेत्रात. तिथे साईज पहिल्यापासूनच तटस्थ होता आणि एकच धाव, धावसंख्येत एका धावेची भर, धावसंख्या 18. नक्कीच चांगला संघर्ष, चांगला क्रिकेट, दर्जेदार मॅच पाहायला मिळतोय. महेंद्र लाखन आपल्या परीने चांगली गोलंदाजी करण्याचा 100% प्रयत्न करतोय. रॅटन राऊंड विकेट. श्रीदत्त टिकडी यांकडून गोलंदाजी करेल. 9 पावलांचा रनअप. इथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहिलं तर चेंडू कार्पेटला जाऊन सिलिमिडॉन क्षेत्रात क्षेत्ररक्षण होत असताना धावसंख्येत एका धावेची भर. धावसंख्या 19. 1 to go. शॉट ऑफ लेन चेंडू. इथे मात्र नक्कीच पाहूया. हो, बाल वाचतोय फलंदाज, अर्थात झेल घेण्याची सुद्धा संधी होती. जबरदस्त गोलंदाजी, परंतु मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे गोलंदाजांना क्षेत्ररक्षकाची साथ असणं खूप गरजेचं आहे. इथे फलंदाज बाद सुद्धा झाला असता. धावसंख्या 20. अशा रीतीने षटकाची समाप्ती. 3 षटकांची समाप्ती येणारे
फक्त 12 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी ओहो 12 चेंडू आणि 17 धावांची गरज. यावेळी वैयक्तिक दुसरं आणि संघाचं चौथं षटक घेऊन येत आहेत पुन्हा एकदा अभिषेक पेडणेकर. यावेळी पाहूया एक निर्धाव चेंडू, पहिलाच निर्धाव चेंडू. फलंदाजाकडून कोणतीही ॲक्शन नाही, कोणतीही हालचाल नाही. चेंडू सोडून देतोय यष्टीरक्षकाच्या हातात आणि अभि यांच्या षटकातील शेवटच्या अजून 5 चेंडू शिल्लक. 11 चेंडू बाकी. राईट आर्म ओव्हर द विकेट, पुढला चेंडू. इथे मात्र आउट ऑफ द ऑफ स्टंप. पंचांचा इशारा स्वेर. एक अतिरिक्त धावेची भर. धावसंख्या 21. सोळा धावांची अजूनही फलंदाजी करणाऱ्या संघाला गरज. इथे मात्र पाहूया चेंडू जातोय डीप लॉंग लेगच्या दिशेने. तिथे घोषित क्षेत्र आहे. एकाच धावेची वाढ. धावसंख्या 22. 22 धावा धावफलकावर. येणाऱ्या चेंडूंमध्ये अजूनही जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. नक्कीच एक रोमहर्षक सामना, अटीतटीचा सामना आपण पाहतोय. अर्थात दोन संघांमध्ये NP ग्रुप 11 विरुद्ध विहान डॉमिनेटर्स. विहान डॉमिनेटर्स संघ फलंदाजी करत असताना NP ग्रुप संघाने प्रथम फेरीत 36 धावा पटकावल्या आणि 37 धावांचं एक छोटं माफक आव्हान समोरच्या संघासमोर ठेवलं. अहो इथे पाहूया लेग स्टंपच्या बाहेर अभि भटकतोय. अर्थात वाईट चेंडू. धावसंख्येत एका धावेची भर. धावसंख्या 23. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट, पुढला चेंडू. इथे मात्र उंच चेंडू काउकांच्या वरून दिमागदार षटकार. $29 रन ऑन स्कोर बुक. 8 धावांची गरज. चौथं षटक प्रगतीपथावर. निखिल धनावडे ऑन द स्ट्राइक आणि त्यांची साथ देतोय महेश. यावेळी एक अचिंबित करणारा चेंडू, परंतु एक धाव. धावसंख्येत एका धावेची वाढ. धावसंख्या 30. जिंकण्यासाठी उर्वरित चेंडूंमध्ये 7 धावांची गरज. चौथं षटक प्रगतीपथावर. 5 षटकांचा सामना. इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बीट होतोय. एक चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. अशा रीतीने 1 to go. दोन स्क्वेअर चेंडू आले. एक चेंडू शिल्लक आहे.
यावेळी पुढला चेंडू पाहूया. इथे मात्र पुन्हा एकदा बाला यांच्या हातात चेंडू. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात बाला क्षेत्ररक्षण करतोय. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. सर्वेश एक अतिशय महत्वाचं षटक घेऊन येत आहे. गोलंदाज अंतिम षटकासाठी सर्वेश, ज्याला नक्कीच 6 धावांपासून फलंदाजाला थांबवायचं आहे. जिंकण्यासाठी 6 चेंडू 6 धावा. पहिला चेंडू चांगला चेंडू. पहिलाच बॅटची आतील कडा घेऊन चेंडू जातोय अर्थात अभि यांच्या हातात. 5 चेंडू 5 धावा. नक्कीच आपण पाहिलं तर गोलंदाज अतिशय चांगल्या रीतीने गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू अतिशय सुंदर होता. येणाऱ्या 5 चेंडू कशा रीतीने 5 चेंडूत गोलंदाजी करेल यावर नक्कीच हा सामनाचा निर्णय डिपेंड असणार आहे. ओहो, सक्के भाऊ आपापल्या विरोधात. स्ट्राईक एंडला जो फलंदाज आहे तो गोलंदाजाचा सक्का भाऊ. पाहूया कोण इथे बाजी मारतो या 2 सक्क्या भावांमध्ये, फलंदाज की गोलंदाज. महेश आणि सर्वेश. यावेळी पुढला चेंडू फुलटॉज पद्धतीचा चेंडू सहजरित्या भिरकावून लावतोय अर्थात तिथे अनुराग याकडून चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु 2 धावा रोखू शकत नाही. धावसंख्या 2 नी भर. धावसंख्येत 2 नी वाढ. धावसंख्या पंच. धावसंख्या 35. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. यावेळी साई लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. सरळ हाताने तडवल्या चेंडू जातोय. पाहूया आणि अशा रीतीने फलंदाजी करणारा संघ जिंकतोय, विजयी होतोय. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन.